नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। बातमीपत्राला सुरुवात करूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सनी। डीके शिवकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण, काँग्रेसच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब, खाते वाटपाकडे लक्ष। लक्ष्मण सवदी मंत्रिमंडळात, बेळगावला एकमेव प्रतिनिधित्व, उंचावल्या विकासाच्या अपेक्षा। मंत्रिपद हुकल्याने समर्थकांचा उद्रेक, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांचे हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन, सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी। बळ्ळारी नाल्यालगतच्या पूरग्रस्त शेतीची कृषी विभागाकडून पाहणी, नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवणार। गोकाक धबधबा पुन्हा प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी, निसर्ग सौंदर्याची पुन्हा पर्वणी। बळ्ळारी नाल्यावरून आंदोलनाचा इशारा, 20 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, मनोहर हलगेकरांचा सरकारवर निशाणा। कालव्यांना 10 दिवस पाणी, सतीश जारकीहोळींचे आदेश, शेतकऱ्यांना नियोजनबद्ध वापराचे आवाहन। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली आहे। मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली आहे। अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाला आहे। विस्तारापूर्वी पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून अंतिम मंत्रिमंडळ यादी जाहीर करण्यात आली आहे। मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या काही नावांवर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती। विशेषतः गायत्री शांतगौडा यांच्या नावावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। मात्र पक्षाने अंतिम निर्णय घेत मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे। जातीय समतोल, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा समन्वय साधत काँग्रेसने मंत्रिमंडळाची रचना केली आहे। माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषदेच्या सदस्या उमाश्री यांच्यासह अनेक इच्छुक नेत्यांची नावे चर्चेत होती। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आगामी काळात सरकारच्या कामकाजात नव्या मंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्याला अखेर प्रतिनिधित्व मिळालं आहे। जिल्ह्यातील राजकीय चर्चांना पूर्णविराम देत एका अनुभवी नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। या निर्णयामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। कर्नाटक राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असून काँग्रेस हायकमांडने जाहीर केलेल्या अंतिम यादीत बेळगाव जिल्ह्यातून एकमेव मंत्री म्हणून त्यांचा समावेश केला आहे। गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातून एकापेक्षा अधिक आमदारांना मंत्रिपद मिळणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। मात्र अखेर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष्मण सवदी यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले। माजी उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय अनुभव असलेल्या लक्ष्मण सवदी यांच्या मंत्रिपदामुळे बेळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे, पायाभूत सुविधा आणि विविध प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे। मंत्रिपदाच्या संधीपासून दूर राहिल्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांचा संताप उफाळून आलाय। हिरेबागेवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले। शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त केली जात होती। मात्र अंतिम यादीत त्यांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलनादरम्यान सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सततच्या पावसामुळे बेळगाव शहरालगतच्या बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने परिसरातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत। तसेच जलपर्णीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढलाय।
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सततच्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने पुलाजवळील तसेच परिसरातील अनेक शेती क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी जिल्हा कृषी संचालक कोळेकर, कृषी उपसंचालक शहापूर, वडगाव आणि अनगोळ येथील तलाठी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी शेतांमध्ये साचलेले पाणी, जलपर्णीचा वाढलेला प्रादुर्भाव आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, शेतकरी राजू मर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नुकसानग्रस्त शेतीचा सविस्तर पंचनामा व अहवाल तयार करून तो प्रशासन आणि राज्य सरकारकडे सादर केला जाणार असून बाधित शेतकऱ्यांना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी। कर्नाटकातील सुप्रसिद्ध गोकाक धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय। पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसानंतर धबधब्याचं मनमोहक रूप पुन्हा पाहायला मिळत आहे। घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोकाकचा जगप्रसिद्ध धबधबा यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा प्रवाहित झाला आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर धबधबा पुन्हा जोमाने कोसळू लागल्याने पर्यटक मोठ्या संख्येने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने धोकादायक ठिकाणी कुंपण उभारले असून राज्य सरकारने जाहीर केलेले रोपवे आणि ग्लास ब्रिजचे काम अद्याप सुरू झालेले नाही। दरम्यान ऐतिहासिक झुलता पूल बंद असला तरी नव्या पुलामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। पूरग्रस्त शेतीची कृषी विभागाकडून पाहणी सुरू असली तरी बळ्ळारी नाल्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत असा आरोप माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केलाय। या प्रश्नावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी सांगितले की बेळगावातील बळ्ळारी नाल्याचा प्रश्न गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित आहे। प्रत्येक पावसाळ्यात हजारो एकर शेती पाण्याखाली जात असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। कृषी विभागाकडून पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असला तरी या गंभीर प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने अथवा राजकीय नेत्याने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही अशी टीका त्यांनी केली। हलगाव मच्छे बायपाससाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे, मात्र शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी संबंधित बळ्ळारी नाल्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी निधी का उपलब्ध होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। बळ्ळारी नाल्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास अनगोळ, वडगाव आणि शहापूर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि सरकारला जागे केले जाईल असा इशारा मनोहर हलगेकर यांनी दिला। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जीएलबीसी आणि जीआरबीसी कालव्यांमध्ये पाणी पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानंतर कालव्यांना आणखी 10 दिवस पाणी सोडलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जीएलबीसी आणि जीआरबीसी कालव्यांमध्ये पुढील 10 दिवस पाणी सोडण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहेत। याबाबत त्यांच्या स्वीय सहाय्यक शिवू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। हिडकल जलाशयातून 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर आता आणखी 10 दिवस कालव्यांना पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे। मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जीएलबीसी आणि जीआरबीसी कालव्यांची पाहणी करून गळतीच्या ठिकाणांची माहिती घेतली होती। उंचावरील बेटगेरी, ममदापूर आणि गोकाक तसेच उतरतीवरील कौजलगी, यादवाड आणि गद्दनकेरी येथील शेतकऱ्यांनी नियोजनानुसार पाण्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा। सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेट जवळ
रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर करण्यात आलेल्या अचानक तपासणीत शौचालयातील कमोडमध्ये लपून ठेवलेला सिम कार्डसह अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांच्या फिर्यादीवरून शिवमोगा, गुलबर्गा आणि कुंदगोळ येथील 5 कैद्यांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास कैद्यांच्या 2 गटांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्यानंतर डेटिन्यू विभागातील बराकींची सखोल तपासणी करण्यात आली. त्यावेळी शौचालयाच्या कमोडमध्ये सिम कार्डसह अँड्रॉइड मोबाईल फोन आढळून आला. या घटनेनंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारागृहाला भेट देत पुढील तपास सुरू केला आहे. कारागृहात प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी सातत्याने कारवाई होत असतानाही अशा घटना उघडकीस येत असल्याने कारागृहाच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दांडेलीहून उळवीकडे जाणारी बस रविवारी सायंकाळी धुणपे गावाजवळ पोहोचली असता अचानक रस्ता खचल्याने बसचा पुढील टायर खड्ड्यात अडकला. मात्र बस रस्त्यावरून खाली न गेल्याने मोठी दुर्घटना टळली. या ठिकाणी गेल्या 2 वर्षात पावसाळ्यात रस्ता खचण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी 27 लाख, 40 लाख आणि 50 लाख रुपये खर्च करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. रात्री जेसीबीच्या सहाय्याने बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4चाकी वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाहणीनंतरच बस वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. खानापूर तालुक्यातील कळकुंबी परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून यंदा 3 ऑगस्टपर्यंत तब्बल 3235.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे मलप्रभा नदीसह परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे बेळगाव चोरला गोवा मार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. परिसरातील धबधबे प्रवाहित झाले असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव वन खात्याने वर्षा पर्यटनावर बंदी कायम ठेवली असून चिखले येथील सवतुरा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. सततच्या मुसळधार पावसामुळे खानापूर अनमोड मार्गावरील हालत्री नदीला पूर आला असून मंतुरगा येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. खानापूरहून अनमोडकडे जाणारा हा महत्त्वाचा संपर्क मार्ग सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खानापूर पोलीस विभागाने नागरिक आणि प्रवाशांना या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. नदीचे पाणी ओसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विजापूर जिल्ह्यातील सारवाड गावामध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी बस न थांबल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही चालकाने बस न थांबवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बस अडवल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी बसमध्ये चढताना वाहकाने दरवाजा बंद केल्याने विद्यार्थिनी खाकंबी वालीकर हिच्या हाताची बोटे अडकून ती जखमी झाली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत पुरेशा बस फेऱ्या, नियमित थांबे आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. खडकलाट पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची किंमत सुमारे 1,30,000 रुपये आहे. 1 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी स्वप्नील शारबिद्रे वय 27 आणि रोहित दानवाडे वय 24 यांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून चोरीच्या 5 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडा आणि सीपीआय बी.एस. तळवड यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट पोलिसांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध भागामध्ये धूर फवारणी अर्थात फॉगिंग मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत पिकेट रोड, मिल्कमन स्ट्रीट आणि कोर्ट स्ट्रीट परिसरामध्ये फॉगिंग करून डासांची उत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. डासांचं प्रमाण कमी करून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवणे, घरांच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे आणि डास नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले असून आरोग्यदायी व सुरक्षित वातावरणासाठी अशा मोहिमा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. चंदगड एसटी डेपोत दाखल झालेल्या 5 नवीन बसपैकी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झालेल्या 3 राजमाता जिजाऊ बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित 2 बसेसची प्रक्रिया पूर्ण होताच उद्यापासून सेवेत दाखल होणार आहेत. नवीन बसमुळे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या बसेसचे पूजन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शांताराम बापू पाटील, नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्षा आयशा नायकवडी, डेपो व्यवस्थापक सतीश पाटील यांच्यासह मान्यवर, लोकप्रतिनिधी, एसटी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 1 ऑगस्ट रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघवडे गावातील एका सार्वजनिक ठिकाणी काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे PSI संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकत 15 जणांना रंगेहात ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान आरोपींकडून 69,150 रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 118/2026 अंतर्गत कर्नाटक पोलीस कायदा 1963च्या कलम 87 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही यशस्वी कारवाई करणाऱ्या PSI संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त तसेच DCP यांनी कौतुक केलं आहे. समाजातील वंचित व विशेष गरजवंत मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने कॅन्टोन्मेंट स्नेहालय सेंटर फॉर डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन अर्थात गतिमंद विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पाण्याच्या टाकीचे हस्तांतरण मुख्याध्यापिका दीपाली पाटील यांनी स्वीकारले. यावेळी अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर, फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, दीपा पाटील, भाग्यश्री पवार, अर्चना कंगराळकर तसेच शीतल नेसरीकर उपस्थित होते. शीतल नेसरीकर यांच्या सहकार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची गरज व्यक्त केली, तर समाजहिताचे उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्पोर्ट्स वेलफेअर ग्रुपच्या वतीने सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलला क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य करणारे ग्रुपचे सदस्य हरीश सोनार, सिद्धार्थ पाटील, चेतन चौगुले, युवराज पाटील, अभिषेक जगताप, गंगाधर कडलीकर, संतोष इंदोळकर, आकाश देसाई, शुभम कावळे, अंकुश कामत आणि श्रीनाथ मजुकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच ठळकवाडी हायस्कूलचे चेअरमन भरत शानबाग, मुख्याध्यापक SP भातखंडे, माजी मुख्याध्यापक SR कुडतुरकर, PE शिक्षक आकाश लाड तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आणि संपूर्ण कार्यक्रमात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पही वाइब्स फाउंडेशनच्या ग्रो ग्रीन उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना अखिल कर्नाटक जिल्हा जनजागृती ट्रस्टच्या सहकार्याने श्री भगवान महावीर गोशाळा येथे मैत्री दिनानिमित्त 200 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. स्वयंसेवक, सदस्य व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संस्थापक संचालक रक्षा यू यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत गोशाळेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया व मनोज सांचेती यांनी वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. पर्यावरणपूरक आणि हरित बेळगाव घडवण्याच्या उद्देशाने भविष्यातही अशा वृक्षारोपण मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले. विजयपूर जिल्हा सिंदगी येथील आदर्श शिक्षक हनुमंतराव तम्माजी कुलकर्णी वय 77 यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव BLDE रुग्णालयाला देहदान करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला. अक्षर दासोहाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरवणाऱ्या कुलकर्णी यांच्या पार्थिवाचा स्वीकृती सोहळा BM पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अॅनाटॉमी विभागाचे प्रमुख डॉक्टर RS बुलगौडा यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉक्टर बुलगौडा यांनी कुटुंबियांचे आभार मानत विजापूर जिल्ह्यात देहदानाबाबत जनजागृती वाढत असून वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी अशा निर्णयांचे मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. विजापूर विमानतळ उभारणीचे श्रेय काँग्रेसला नसून माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आणि भाजप सरकारच्या प्रयत्नांना जाते असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी 2009 मध्ये भाजप सरकारच्या काळात भूमिपूजन, 723 एकर जमीन संपादन आणि प्रकल्पाच्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विमानतळाचे काम पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर श्रेय घेण्याचा आरोप केला. तसेच या प्रकल्पाचे श्रेय खासदार रमेश जिगजिणगी, गोविंद कारजोळ आणि इतर भाजप नेत्यांनाही द्यावे असे अंगडी यांनी नमूद केले. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.